आता आढावा घेणार आहोत विविध क्षेत्रातल्या टॉप 9 बातम्यांचा। सुरुवातीला राजकीय बातम्या। भाजपच्या काही आमदारांना आता अजित पवार नकोसे झालेत। लोकसभा निवडणुकीत फटका बसल्याने भाजपच्या काही आमदारांचं मत, सूत्रांची माहिती, अजितदादा गटाची मतं भाजप उमेदवाराला पडली नसल्याचाही आरोप। लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सोबत होते, मात्र कार्यकर्ते नाही। लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा रोष राष्ट्रवादीवर, भाजप आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांचं बैठकीत एकमत, सूत्रांची माहिती। राजधानी दिल्लीत आज भाजपच्या कोर कमिटीची बैठक। देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील आणि रावसाहेब दानवे हे बैठकीला उपस्थित राहणार। दिल्लीत भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत फडणवीसांच्या राजीनाम्याबाबत चर्चा होण्याची शक्यता। फडणवीसांच्या राजीनाम्याबाबत काही निर्णय होणार का हे पाहणं महत्त्वाचं। विनोद तावडेंकडून डावपेचाचं राजकारण। देवेंद्र फडणवीसांना बाजूला करून शह देण्याचा विनोद तावडेंचा प्रयत्न, सुषमा अंधारेंचा आरोप। देवेंद्र फडणवीसांना बाजूला करणे आणि त्यांचा चेहरा न दाखवता केंद्रीय नेतृत्वाला इथे आणून बसवणे, देवेंद्र फडणवीसांची शक्ती क्षीण करण्याचा हा प्रयत्न आहे। भाजपमध्ये कुठला शह काटशह नाही। संघटनेच्या कामासाठी 3 महिने मोकळं करा, असं फडणवीसांनी स्वतःहूनच सांगितलं होतं। गिरीश महाजनांचं सुषमा अंधारेंना प्रत्युत्तर। असं कुठला शह काटशह भाजपमध्ये या ठिकाणी नाहीये आणि देवेंद्रजींनी उलट दाखवत केली होती की बाबा मला आता 3 महिने मोकळं करा, मला संघटनेचं काम करायचंय, पूर्ण महाराष्ट्र मला पिंजून काढायचं आहे। राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार याच आठवड्यात होणार। कालच्या शिंदे अजितदादा आणि शिंदे फडणवीसांच्या बैठकीत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। अजित पवार आणि मुख्यमंत्री शिंदेंमध्ये 1.5 तास बैठक। विधान परिषद निवडणूक, राज्यातील पीक पाणी, दुष्काळाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री आणि अजितदादांच्या भेटीनंतर फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्र्यांची ही भेट। दिल्लीतील कोर कमिटीच्या बैठकीआधी वर्षावर बैठकांचं सत्र।